पथक वायकर यांच्या घरी दाखल झालाय। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत। दरेकरजी, उद्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातला निकाल येतोय आणि आज ठाकरे गटाचे बडे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड। तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं निकालाचा धाडीचा काही अर्थार्थी संबंध असावा असं मला वाटत नाही। दुसरं, ईडीची धाड ही काय ऑल ऑफ सडन त्या ठिकाणी पडत नाही। एक तर कोणाच्या तक्रारी असतील किंवा त्यामध्ये काहीतरी तथ्य असतील, संदर्भ असेल म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या धाडी पडत असतात। परंतु अलीकडच्या काळामध्ये धाडी पडल्या म्हणजे त्याच्यामध्ये काय राजकारण आहे का, कोणी सांगितलंय काय, अशा प्रकारचा विनाकारण त्या ठिकाणी संशय घेतला जातो। परंतु मला वाटतं ती एक प्रक्रिया आहे आणि ज्यांच्याशी काही संदर्भ असेल, संबंध असेल, अशाच ठिकाणी धाडी पडत असतात। मला वाटतं त्या अनुषंगाने त्या संस्थेने धाड टाकली असेल। दरेकरजी, ज्या पद्धतीने या धाडी पडतायत तर त्यावरून विरोधकांकडून सातत्यानं एक आरोप जो आहे तो केला जातोय की आईस म्हणजेच इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या ज्या संस्था आहेत ते भाजपसाठी काम करतायत। भाजप जसं सांगते त्या पद्धतीने धाडी जे आहे ते टाकण्याचा काम जे आहे ते केलं जाते, असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय। नाही, मला वाटतं विरोधकांचं कामच ते आहे, जेव्हा अशा प्रकारच्या धाडी पडतात त्यावेळेला त्याचं राजकीय गोष्ट करून आपल्या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न असतो। आपण बघाल, धाडी काय आज पडत नाहीत। काँग्रेसच्या काळापासून ईडी आहे तेव्हापासून धाडी पडतायत, परंतु आता धाडी जास्त त्या नेत्यांवर पडायला लागल्यात आणि मग आपलं नाव बदनाम होत आहे, लोकांसमोर येत आहे। मग अशा प्रकारे त्याला राजकीय जर कलर दिला तर आपली बदनामी किंवा आपल्याविषयी जे काही दिसतंय त्याला काही दूर करता येईल का, अशा प्रकारचा केविलवाना तो प्रयत्न आहे। आणि म्हणून विरोधकांनी बघा, कधी असं म्हटलं नाही ठीक आहे ती एक प्रक्रिया आहे, तपासतील, काही त्याच्यामध्ये तथ्य नसेल तर त्या ठिकाणी काही होणार नाही। परंतु लगेच काही त्यातनं आउटपुट येण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी याच्यामध्ये राजकीय आहे अशा प्रकारचं पॉलिटिसायझेशन त्या ठिकाणी करण्याची अलीकडच्या काळात सवय लागली। धन्यवाद दरेकरजी, तुम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी। आपल्यासोबत किशोरी पेडणेकर